इथे कॅरी करता आलेला नाही, एकच सिंगल इथे मिळेल. पहिल्या बॉलवरती इथे विकेट कदाचित मिळाली असते, पण तो कॅच पकडण्याचा अगोदर बॉल चालला मागे, एक सिंगल इथे मिळेल. खातो ओपन. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे 1 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित, तितका चांगला खेळ इथे दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सातत्याने या मॅचमध्ये मोठी हिटिंगची आवश्यकता असेल, परंतु या मॅचला जिंकण्यासाठी एक चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. बोलो तयार हो. पुणे एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण बोट पुणे एकदा वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजे संधी दिली जात नाहीये. मेरिटवरती सध्या गोलंदाजी केली जाते. चांगले लेंथ सध्या पकडत असताना चांगली लाईन सध्या मारा तितका चांगला. पहिल्या ओव्हरमध्ये वेग आहे आणि त्याच्याचमुळे पेस व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळते. सातत्याने चांगली बॉल डिलिव्हर केला जातो, रिदम तितका चांगला. मोठे हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने आहे, पण तो बॅटवरती बॉल येत नाहीये. चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुणे एकदा टप्पा आला. बिहारीत आधीच खेळलं की कुठे ना कुठे पावलांचा वापर होतो. लाईन थोडीशी ऍडजस्ट करावी लागेल. टप्पा पुन्हा एकदा चांगला इथे ठेवला आणि बॉल पुन्हा एकदा पडण्यात विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथून जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये एखादा विकेट घ्यावा लागेल, दुसऱ्या बाजूने धावा काढायच्या, धावेचा प्रयत्न करावा लागेल. इथून धावांचा वेग वाढवण्यासाठी, टेम्पो सजवण्यासाठी मोठे हिटिंगची आवश्यकता. बोलो तयार. आउट द विकेट. इनपिचच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, यार्ड बॅक पॉइंटला पकडला जाईल झेल आणि पहिला धक्का नंतर या मॅच मध्ये बिग विकेट. फलंदाज होईल बाद. झटका. पहिला धक्का टीम सांबरपोळी टीमसाठी बिग विकेट. फलंदाज बाद. धावपटकावरती धाबा फक्त या मॅच मध्ये पाहायला मिळते, सिंगलच आहे आतापर्यंत. पहिल्या षटक सध्या मार्गस्थ, 1 विकेट गमावली. पण बॅटिंग करण्यासाठी आता रणजित नंबर या तिसऱ्या पोझिशन वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला अगदी आडव्या बॅटने स्लोक स्वीप करायचा होता, पण बॉल पण एकदा बॅटवरती आलेला नाहीये. बॉलिंग तितके चांगले आतापर्यंत भरतच्या मार्फत, भरतला माहिती कुठल्या लेंथवरती सध्या बॉल हिट करावा. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. गणेश बाग पराड परिवार आपला प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. गणेश बाग. फुलेंचा बॉल या आडव्या बॅटने, तर सरळ बॅटने फटका चांगला आहे. फक्त फटक्याला फक्त पाहावतच राहावं लागेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. रणजितच्या बॅटमधून हा दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. पराड परिवार आपला प्रतिनिधी पुन्हा एकदा पाठवायचा आहे. आपला कर्णधार आपला सन्मान चिन्ह आपण घेऊनच आपण मैदान सोडावं. तर गणेश बाग पराड परिवार आपला कर्णधार लगेचच पाठवा आपण. तर पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर करते फक्त 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी भरतच्या मार्फत. 2 धुरंदार आहेत, पण धावेंचा इथे आक्रोश
इथे घेऊन यावं लागेल. राहुल पराड आपल्याला विनंती आहे की आपण या. पुन्हा एकदा बॅकफुट कट करायचा होता आपण तो पॉइंटला नाही तर गलीमध्ये इथे आहे फिल्डर झेल इथे पकडत जाईल. आणखीन एक झटका फलंदाज होईल बाद. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर गॉन. गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. सातत्याने विकेट टेकर भूमिका सध्या सिद्ध केली जाते. पहिला धक्का दिल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात दाखल. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. या मॅच मध्ये टीम बॅटिंग करत असताना सांबर बॉईज चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पण बॅटिंग करत असताना सांबर बॉईज टीमला एक मोठं आपल्याला नवनाथ मला वाटते बॅटिंग करण्यासाठी आहे. तो नवनाथ टीमला या मॅच मध्ये चांगली इथे एक चांगला आकडा इथे सेट करण्यासाठी ज्या प्रकारे बॅटिंग करायचे आहे चांगली गोलंदाजी चांगला मारा परफेक्ट पिचिंग सध्या केली जाते. पुढचा बॉल पुलोलेंचा बॉल होता. पुणे एकदा ऑप्शनला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा बॅटच्या टो एंडला बॉल ब्रश होईल. धावसंख्या फक्त एकच कॅल्क्युलेट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते धावा आहेत आता 6. नवनाथ टीमला माहिती आहे इथून कुठपर्यंत जावं लागेल. इथे कुठपर्यंत मोठी आकडा जो आहे तो सेट करावा लागेल. कारण की इथून जर मोठी हिटिंग आली तर एक चांगला आकडा होऊ शकतो. रणजितकडे तो दमखम आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑन साईडला फटकारला चांगला डीपमध्ये लोंगोला फिल्डर चांगली फिल्डिंग. एक धाव त्यानंतर सहजरित्या दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगला मारा. कारण की या मॅच मध्ये चांगला टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी चांगलं टार्गेट इथे सेट करण्यासाठी या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या जवळ पोहोचते. स्कोर करती धावा आहेत 8. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. कारण की इथून जर पाहायला गेलं तर या 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 7 धावा तरी पाहिजेत जिथे फाईट होऊ शकते. आणि यावेळी रणजितचा तडाखा रणजित नावाचं वादळ बॉल स्मॅचच्या बाहेर येतो हा षटकार. डीजे चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. एक षटकार टीमची धावसंख्या 14 14 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच पुन्हा एकदा कॅरी करता आलेला नाहीये. एकच सिंगल मिळेल. सध्या या मॅच मध्ये थोडीशी चर्चा होईल कारण की हा झेल खूप महत्वाचा होता. या बॉलवरती झेल पकडला असता तर रणजितचा पुन्हा एकदा एक मोठा काटा जो आहे तो कदाचित बाजूला गेला असता. पण इथे ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 15 धावा. टीम नवनाथ.
स्टोन सेट करावं लागेल. जोपर्यंत रणजित आहे त्याच्या बॅटमधून धारदार सध्या वार केले जातात. त्याच्या बॅटमधून एक षटकार. टीमची टोटल जर पाहिलं गेलं तर 15 धाबा आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. यावेळी फुलटो बॉल ऑन साइडला फटका तर हवेत खेळलाय. फक्त पाहतच राहावं लागेल. सी यू लेटर. बॉल सीमा पार. आणखी एक सिक्सर. बॅटिंगचा तडाखा. या कडक उन्हामध्ये कडक बॅटिंग. सध्या रणजित ऑन फायर. पुणेचा थोडासा टर्न बॉल झाला. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमधून बाहेर बळाला आणि इथे मात्र बॅट्समॅनला कळलेला नाही. येतोय डॉट बॉल. लेग कटर सध्या आहे बॉलर. दोन्ही बाजूने स्विंग करण्याची ताकद सध्या पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉल. टीमचे टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 21 धाबा सध्या फलकाला पाहायला मिळतात. पुन्हा त्या दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे पडल्यानंतर पंच फिंगर अप करतील. सेलिब्रेशन पुन्हा एकदा होईल कारण की रणजित पाटील माघारी. तिसरा झटका. अखुटपचा बॉल तर आपण एकदा गॅप मध्ये बॉलला ढकललाय. फिल्डर आहे मागे पण तो फक्त पाहतच राहावं लागेल. बॉल थांबणार नाहीये. सुमसान इलाक्यामध्ये हाय. ओव्हर नंबर 3 चांगली हिटिंग सध्या केली जाते. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असणार टीम नवनाथ. चांगला बॅटिंगचा आतापर्यंत परफॉर्मन्स. पुणे एकदा लेकट. पुणे एकदा पडल्यानंतर बाहेर. बॉल पडल्यानंतर चाललाय मागे. या रिटर्न झाल्यानंतर थोडासा प्ले अँड मिस. लेग बाय फक्त एकच सिंगल इथे ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 26 धाबा. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत दाखवत असणार टीम नवनाथ. कारण की एक चांगल्या टार्गेट कडे सध्या वाटचाल केली जाते. इथून सुद्धा मोठी हिटिंग केली जाऊ शकते. पुणे सरळ बॅटने ऑफ साइडला बॉल फिल्डर पुणे वेगाने खाली. बॉल पुणे पकड आलेला नाहीये. बॅकअप तितकं चांगलं. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुणे ऍड. ओव्हरची होते समाप्ती. या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 28 धावा. 3 ओव्हर 3 विकेट. टीम नवनाथ. तर 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28. ओहो सर बॅटने ऑफसेला कट करत असणार. बॉल बॅकवर्ड पॉइंटला भेदून अगदी थर्मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल. जोपर्यंत बॉलला फेक करते तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे ऍड होतील. चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
या दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 धाबा. पाण्याची व्यवस्था दोन्ही संघ आपण लगेचच रेडी ठेवा. ओव्हर नंबर 4 मध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. पाणी लगेचच आपण रेडी ठेवायचं आहे. तर चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा दबाव नाही या मिडल ऑर्डरच्या बॅटरमध्ये, कारण की ज्या प्रकारे खेळ सध्या पाहायला मिळतो त्यांच्या मार्फत चांगली बॅटिंग. सरळ बॅटने ऑफ साइडला बॉल बेत. पुन्हा एकदा निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होईल. एक धाव इथे मिळेल. दुसरी धावचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. हे समजदारीचे क्रिकेट सध्या दाखवत असताना, कारण की इथून धोके स्वीकारचे नाहीयेत. इथून या मॅचमध्ये चांगली हिटिंग दाखवावी लागेल. इथून एक चांगलं टार्गेट सेट करावे लागेल. या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही बॅटरचा खेळ सध्या पाहायला मिळतो, कारण की इथून जर एखादा मोठा हिट आला पर ओव्हर मागे एक चांगलं टार्गेट होऊ शकतं सेट. तो प्रयत्न करण्यासाठी सध्या मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी सचिन. पुन्हा एकदा सरळ बॅटने पुन्हा एकदा बॉलला इथे फोडतोमध्ये चांगली फिल्डिंग. रामू आणि सचिन ही जोडी सध्या आहे. रामू सध्या नो स्ट्रायकर एंडला. सचिन सध्या बॅटिंग करण्यासाठी. सचिनच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार सध्या त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 31. सचिन पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, या इसे बॅटने फटका चांगला आहे. दे घुमा के दे धक्का. हा बॉल छक्का. चल सीमा पार. षटकार. चांगली बॅटिंग, चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क. ओहो, हा वेगवान बॉल होता. हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिले विकेट किपरच्या मागे. बॉल सोडल्यानंतर जातो मागे फक्त, आणि इथे डिक्लेअर मला वाटतं धावसंख्या 2 ऍड होतील. वाईट +1 म्हणजे टोटली 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या मार्गस्थ. बॉलर पुणे एकदा तयार. 39 धावा फलकावरती पाहायला मिळते. बॉलर पुणे एकदा. ओहो, आखोटेपच्या बॉलचा पुणे एकदा ऑप्शनला फटकाचा चांगला गॅपमध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा चाले मागे. लोगोपला फिल्डर सध्या आहे. जोपर्यंत बॉल फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल मात्र 2 धाबे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढती धावा आहेत 41. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर या मॅच मध्ये पाहायला मिळते 4थं षटक. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील. टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते 41. सचिन पुन्हा एकदा तयार. समोर रामू. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल ऑप्शनला पुन्हा एकदा एखाद्याने ढकललाय. फिल्डर पुन्हा एकदा डीप मध्ये. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला तर तो बॉल इथे कॅरी करता आलेला नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 43. टीम नवनाथच्या विरुद्ध. नवनाथ सध्या बॅटिंग करत असताना 43 धावा जाऊन पोहोचते. डीजे. ओहो, या स्लॉट मध्ये ऑफ साइडला बॉल उडवला. अगदी पंख लगावून देत असता बॉल सीमाच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून सचिनच्या बॅटमधून राहुलच्या विरुद्ध षटकार. कट करायचा होता टप्पापर्यंत. विकेट किपर हातामध्ये. तोपर्यंत पाहावं लागेल. लेग कटर सध्या बॉलर आहे. दोन्ही बाजूने बॉलला वळवण्याची ताकद सध्या राहुलकडे, आणि ते सध्या कार्य करत असताना आपल्या टीमसाठी येतोय डॉट बॉल.
धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावा आहेत 49 49. पुन्हा एकदा कट करायचा होता. बॉल हवेमध्ये फिल्डर पुन्हा एकदा आहे. बॉल जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने 850 कंप्लीट. 50 धावा फलकावरती टीम नवनाथ. चांगली बॅटिंग करत असताना 50 धावा फलकावरती. नवनाथ टीमला माहिती आहे एक चांगला आकडा इथे पेस करावा लागेल आणि तो प्रयत्न सध्या आहे. राहुल सध्या खूप चांगला टचमध्ये. राहुल सुद्धा तितका चांगला कहर या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना करावा लागेल. पुन्हा एकदा बोलत तयार. अकुटुंबाचा बोलता ऑन साइड फटका चांगला गॅप मध्ये फक्त बॉल ढकललाय. बॉल जाईल सीमाच्या बाहेर. रामूच्या बॅट मधून हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा चौकार. ओव्हर नंबर 5. ओहो हा बॉल सुद्धा बॉल मागे विकेट किपरने चुकी केली. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळेल. डिक्लेअरच्या झोनमध्ये पुन्हा एकदा घोषित क्षेत्र आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 55 धाबा. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते टीम नवनाथ. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर सांबोर भोई टीम या मॅचमध्ये फिल्डिंग करते. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत आक्रमक बॅटिंगचा नजर अंदाज जो आहे तो आतापर्यंत चांगला पाहायला मिळतो. तोपर्यंत डॉट बॉल आणि इथे ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 55 55 धावा टीम नवनाथ. झटका टीम नवनाथ.
नितीन वांगड यांना देण्यात येईल. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सर्व बॅटने फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन साईडला फिल्डर लोंगोडला सध्या अगदी स्ट्रेटला जोपर्यंत तो बॉलला फील्ड करतील चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा ॲड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 59. 59 धावा. शेवटचा बॉल या षटकातील आता शिल्लक आहे. या इनिंगचा विचार केला तर चांगली बॅटिंग आतापर्यंत मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग खूप चांगली झाली, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक पाहायला मिळते. हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. अशा प्रकारे या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर पंच इथे दर्शवतील. मला वाटते वाईटची खूण आहे. वाईटची खूण अतिरिक्त धावसंख्या. फिफ्टी 59. आपल्याला 60 धावा. ओहो सर बॅटने फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह या फटका बॉल सीमाच्या बाहेर येतो. हा चौकार अवरची सभा. या टीम समोर टार्गेट आहे 65 धावेचं टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया तुझा छोटासा ब्रेक. येऊया पुन्हा एकदा बिरसा मुंडा चषक वर्ष 5 या ब्युटिफुल इव्हेंट मध्ये. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक.
तर वेलकम बॅक. पुणे एकदा 65 धावेचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी टीम नवनाथ या टीमच्या विरुद्ध जर खेळत असताना सांबर बॉईज पहिले षटक सचिन आणि दुसऱ्या बाजूने पुणे एकदा स्ट्रायकर एंड वरती लेफ्टी बॅटर आहे. दोन्ही टीमला विनंती आहे आपला 12 मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अजय आणि सचिन ही जोडी सध्या पाहायला मिळते. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये खूप चांगल्या आतापर्यंत आखणी पाहायला मिळते. ऑफ साईडला सध्या लेफ्टी बॅटरसाठी बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर कव्हर पॉईंट मध्ये एक फिल्डर सध्या पाहायला मिळतो जो मात्र थोडासा एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे तैनात आहे. आणि एक फिल्डर मिड ऑफ ऑन साईड इतका चांगला सध्या फिल्डिंगचं डिस्ट्रक्शन पाहायला मिळते. बोलत यार पहिलाच बॉल सरळ बॅटने फटका चांगला, फिल्डिंग तितकीच चांगली आहे यावेळी सचिनच्या मार्फत पाहायला मिळते. जोपर्यंत बॉलला कव्हर करतील तोपर्यंत खातं ओपन करता आलेलं नाही. पहिल्या बॉलवरती चांगली सुरेख सध्या सुरुवात पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल तर कदाचित थोडंसं दडपण येऊ शकते. पण माहिती इथून अजयला की इथून जर आपल्या नावाचा जय जयकार करायचा असेल तर या प्रकारची बॅटिंग आपल्याला करावी लागेल. आणि हा बॉल गॅपमध्ये ढकललाय. रणजित मागे आपण तो बॉल अडवता येणार नाहीये. अजयच्या बॅटमधून हा येतोय बॉल सीमा पार, चौकार. चौकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. ओहो आखूड टप्प्याचा बॉल पुणे एकदा ऑन साईडला खेळायचा होता. बॉल पण येतात तितक्याच वेगाने फिल्डर सध्या आहे मिळूनच्या दिशेने. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील एकच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. ओव्हर नंबर 1 सध्या मार्गस्थ. पॉवर प्लेचं पहिले षटक. एक मोठं टार्गेट आहे टीम सांबर बोई टीमच्या समोर. कारण की धावींचा पाठलाग करायचे या मॅचला जिंकण्यासाठी 65 मधून या मॅच मध्ये 60 धावा बनवावे लागतील. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सचिनचा प्लॅन थोडासा विस्फोटित ठरत असताना बॉल जोपर्यंत कव्हर करतील एक धाव इथे कंप्लीट पुन्हा एकदा होत असताना तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावे ॲड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण की क्रिकेटमध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर दबाव तुम्हाला पाळायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल चौकार षटकार मारावे लागतील. तोच सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या खेळत असताना दोन्ही फलंदाज विकेट टाकायच्या नाही तर एक समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूने विकेट घ्यावा लागतील. पुढे यार फटका चांगला आहे. फिल्डर मागे आहे. वन हँड घेण्याचा प्रयत्न. तो बॉल फ्लॅट बॅटेड. सध्या पाहायला मिळते सचिनच्या बॅटमधून षटकार. याने ऑन साईडला याने फाईन लेग क्षेत्र निवडलं. स्क्वेअर लेगच्या वरतून हा बॉल वन बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार. आई एकवीरा छत्रपती शिवाजी महाराज बिरसा मुंडा याच्या गाण्यावर आपण भेदुंग नसतो. मित्रांनो हे दिले आपल्याला क्रिकेटने. नोकरी धंदा शिक्षण परपंच सोडून 100% योगदान हे आपण गावासाठी देतो. हे मित्रांनो दिले आपल्याला क्रिकेटने. आज 7 तास समुद्रपलीकडे जाऊन आपल्या गावाचे नाव मिळवतो. हे दिले मित्रांनो आपल्याला क्रिकेटने.
मित्रांनो, क्रिकेटची इथे परिभाषा बदललेली आहे आणि आज क्रिकेटचा धर्म झालाय आणि त्या धर्माचा भगवान सचिन रमेश तेंडुलकरने आपल्याला भारतरत्न दिलाय मित्रांनो. आणि पुढचा चेंडू अजयसाठी खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव वाईट चेंडू. येस, इट इज वाईट. पंचांचा इशारा, खूपच सुरेख असा इशारा. पुढचा चेंडू रवींद्र यांच्या अजयसाठी. हो हो, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल त्यांना आणि एकच धावाच्या मदतीने धावसंख्या होताना दिसते ती 19 धावा. आतापर्यंत अण्णा यांनी खूपच महागड असं षटक मानावे लागेल, खूपच खराब असं षटक मानावे लागेल. आणि त्यांची खूपच दुसरी ओव्हर आपला रवींद्र खूपच सुरेख असं षटक मानावे लागेल. त्यांचे उत्कृष्ट असे फलंदाज, वेगवान असे उत्कृष्ट असे गोलंदाज, वेगवान असे गोलंदाज म्हणून पब्लिक त्याच्याकडे पाहत असते. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील सचिन तेंडुलकर. ओ, उंचावलेला चेंडू. बघूया, खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. दौडून पाड या संघाचं. तेवढेच चांगले आपले स्कोर रायटर सुरेश खुसवा आपल्या मंडळाकडून चांगलीशी स्कोर रायटिंग करताना दिसतात. आणि इथे पुरा स्टेडियम खचाखच भरलेला आहे, कुठे प्रेक्षकांना जागा नाही. बघूया, उंचावलेला चेंडू सचिनच्या बॅट मधून 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार. सांबरपाड्याच्या संघाकडून जल्लोष. आणि जर सचिन यांनी अजून 2 षटकार मारले तर 300 रुपयाचे पारितोषिक त्यांना आपला राहुल सांबर यांच्याकडून. बघूया, उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना तेवढाच संघ नावाजलेला असा संघ सांबरपाडा आपल्या घरेली ग्राउंडवरती तेवढीच चांगली कामगिरी करताना दिसतोय. बघूया, क्षेत्र कोणते असो, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. पुन्हा एकदा सचिन यांच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. आतापर्यंत 1 षटकार मारला सचिन यांनी तर 300 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे त्यांना सचिन सांबर कडून. आतापर्यंत खूपच सुरेख असे खेळी करताना दिसतात आपल्या घरेलू मैदानावर सचिन आणि अजय वांगड. सचिन सांबर आणि अजय वांगड. आणि आतापर्यंत 6 धावाच्या मदतीने धावसंख्या होताना दिसते ती 33 धावा. आणि पुन्हा एकदा विकेट. खूपच सचिन महागडा असा विकेट त्यांना आउट करण्यामध्ये सक्षम. दोडूनपाडा हा संघ आतापर्यंत खूपच षटकार 2 षटकार फटकावलेले होते त्यांनी सचिन यांनी. आणि एकच षटकार जर मारला असता त्यांनी तर 300 रुपयाचे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले असते. पुन्हा एकदा राहुल सांबर त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातात. क्षेत्र कोणते असो आणि कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर मात्र इथे यशालाही पर्याय नाही. आणि ते कष्ट, तो संघर्ष करत असताना मैदानामध्ये 2 खेळाडू अजय वांगड आणि राहुल सांबर. बघूया, आणि धाव संख्या झालेली आहे ती 33 धावा. आतापर्यंत तिसरे 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. पुढचा चेंडू रवींद्र यांचा. बघूया, हो, सुरेख असा चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा कॅच आउट आपल्या विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलीही मिसफिल्डिंग न करता अलगच झेल घेऊन त्यांना पुढच्या गडी बाद करण्यामध्ये दौडूनपाडा हा संघ सक्षम. 2 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या होताना दिसते ती 33 धावा. तीन विकेट. जेएस त्यांची जागा सांभाळण्यासाठी अतिशय उत्कृष्ट
फलंदाज नावाजलेला खेळाडू जयेश सांबर म्हणून प्रेक्षक त्याच्याकडे खूप आतुर्याने वाट बघत असते आणि पुन्हा एकदा जयेश आपल्या मैदानामध्ये बघूया काय करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र छत्री पावसाला थांबवू शकत नाही. पुढचे गोलंदाज आहेत ते अण्णा. इथे मात्र छत्री पावसाला थांबवू शकत नाही. पावसामध्ये थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होईल याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकते. बघूया आतापर्यंत पुढचे गोलंदाज तिसरी ओव्हर घेऊन येताना दिसतात ते अण्णा. आतापर्यंत खूपच पहिलं षटक खूपच महागड षटक म्हणून त्यांचं मानावं लागेल. खूपच फटकेबाजी झालेली होती त्यांच्या षटकामध्ये. बघूया पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येताना दिसतात तो हा खूपच सुरेख असा शॉट. अजयच्या बॅटमधून तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता अजय यांच्यासाठी. पुरेपूर फायदा उचलता आला नाही त्यांना, परंतु एकच धाव वावर समाधान मानावं लागेल. बघूया आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरची चालू असताना तेवढीच चांगली फलंदाजी करताना जयेश सांबर आणि अजय वांगड नावाजलेले असे उत्कृष्ट धडाकेबाज असे फलंदाज जयेश सांबर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू अण्णा यांच्यासाठी खूपच सुरेख असा फटकावलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. बघूया ते तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल रामू यांच्याकडून. एकच धाव. आतापर्यंत तेवढंच चांगलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणून रामू तेवढीच चांगली कामगिरी करताना आपल्या मैदानामध्ये. बघूया अन्यायाच्या पुढचा चेंडू. खूपच एक्सपिरियन्स चांगलासा अनुभव असलेले असे गोलंदाज, वेगवान असे गोलंदाज म्हणून अन्य यांच्याकडे पब्लिक आणि उंचावलेला चेंडू. पुन्हा एकदा इथे 6 धावांसाठी सांबरपाड्याच्या संघाकडून जल्लोष होताना दिसतोय. पुरा स्टेडियम खचाखच भरलेला, कुठेही प्रेक्षकांना जागा नाही. शिट्या आणि ताड्याचा आवाज दुमदुमतोय. तेवढीच चांगली फटकेबाजी अजयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अण्णा यांना थोडस धावावं लागेल. धावता आलं नाही तर चालत जावं लागेल. चालतही जाता आला नाही तर सरपटत सुद्धा तुम्हाला धावावं लागेल. आणि सरपटतही जाता आलं नाही तर रेंगत सुद्धा तुम्हाला इथे जावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार. पुन्हा एकदा सांबरपाड्याच्या संघाकडून जल्लोष होताना दिसतोय. आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 45 धावा, 45 धावा. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू. आता पुन्हा एकदा आक्रमक असे फलंदाज म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या मातून खणखणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजय वांगड इज हिट द बॉल अँड आउट ऑफ द बाउंड्री. अजय इज गुड प्लेइंग एक्सलेंटली ऑन द ग्राउंड. खूपच सुरेख असा फटका त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतो. फटका षटकार आतापर्यंत 2 षटकार मारलेले अजय वांगड यांनी खूपच आक्रमक अशी खेळी करताना दिसतात आपल्या ग्राउंड वरती. आणि पुन्हा एकदा धाव संख्या होताना दिसते ती 51 धावा, 51 धावा. आतापर्यंत खूपच चौथ्या ओव्हरची चालू असताना अजून बाकी तिसरी ओव्हरची चालू असताना आणि खूपच पुन्हा एकदा खूपच महागड असं षटक मानावे लागेल. जीसीएस ब्रदर सोमनपाडा वर्सेस काठ्या ब्रदर टॉस विन साठी यायचे आहे. थोडस थांबा. बैलालाही आपल्या ग्राउंड मध्ये समजतंय कारण की खेळ चालू असताना
बैल सुद्धा आपल्या खूपच रनिंग मध्ये, त्यांची सुद्धा रनिंग बिटवीन द मानावी लागेल. इथे विकेट नाही देऊ शकत त्यांना. टॉस विन साठी काठ्या ब्रदर्स आणि जीसेस सोमनपाडा लवकरात लवकर टॉस विन साठी यायचे आहे. जीसेस ब्रदर, दीपक सोमन, काठ्या ब्रदर्स, भरत पडार, भाई भाई हैं. चौथ्या ओव्हरची चालू. खूप उत्कृष्ट असे गोलंदाज म्हणून सचिन, चांगलासा खूपच बॅट टप्पा बॉल होता. पुरेपूर फायदा काही आपला जयेश सांबरला काही उचलता आला नाही. तेवढीच चांगली गोलंदाजी मानावी लागली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्याची पब्लिक त्याच्याकडे आतुरीने बघत असते. सचिन राजड पुन्हा एकदा चांगलासा रनअप घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र निर्धार चेंडू, सुरेख असा चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा खूपच ओरकर चेंडू होता सांबरसाठी. चौथ्या ओव्हरची चालू असताना धावसंख्या होताना दिसते ती 53. 53 धावा. पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा. ओहो, हलकासा पुश करून काढलेला चेंडू. आता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. इथे मात्र वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, बैल जाऊ देतो, पण पुन्हा एकदा दस्तीत दस्त तोच दरारा. इथे मात्र अपयशाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. बघूया पुन्हा एकदा आक्रमक वाघ म्हणून आक्रमक अशी खेळी करताना आपल्या सांबरपाड या संघाकडून अजय वांगड. तेवढी चांगली गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. इट इज वाईट. स्ट्राईकला आहे ते अजय वांगड आणि नॉन स्ट्राईकला आहे ते जयेश सांबर. खूपच आक्रमक अशी खेळी केली. आतापर्यंत खूपच चांगली सुरुवात केली होती त्यांनी. आणि पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान. आणि धाव संख्या झालेली आहे ती 55 धावा. आतापर्यंत त्यांना जिंकण्यासाठी 56 धावा जिंकण्यासाठी 12 रनांची 65 धावांचे आव्हान ठेवलेले होते ते सांबरपाड या संघाला. 12 चेंडू मध्ये अजूनही काही डोट चेंडू ना अंपायर, डोट चेंडू. आणि चौथ्या ओव्हरची समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 56 धावा जिंकण्यासाठी केवळ 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे ती सांबरपाडा या संघाला. खूपच मोठं लक्ष ठेवलेलं होतं त्यांच्या समोर. चिलबिले सर कृपया आपल्या मंडळाकडे यायचे आहे. रवींद्र याच्या खूपच निर्धार चेंडू मानावा लागेल. खूपच वेगवान असे गोलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. आणि तेवढाच चांगला अजय आणि खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण रणजित गडक यांच्या द्वारा होताना दिसते. जिंकण्यासाठी केवळ 8 धावांची गरज. खूपच रोमांचक असा सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. इथे मात्र शांत समुद्र कधी उत्तम खलासी तयार करू शकत नाही. समुद्र उधाळलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटत असलं आणि या सर्व संकटाशी झुंजत जर तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळेस तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. इट इज वाईट. खूपच स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची गरज.
सांबर पाडा या संघाला. तेवढी चांगली गोलंदाजी, खूपच रंगलेला असा सामना. बघूया पुढचा चेंडू. हो खूपच सुरेख असा फटका. आतापर्यंत तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आवड आणि इथे मात्र थोडीशी फिल्डिंग मिस्टेक. आणि काठ्या ब्रदर या संघाची बॅटिंग आणि जिंकण्यासाठी केवळ 5 धावाची गरज. रवींद्र यांचे खूपच सुरेख असं ओव्हर मानावे लागेल. पुन्हा टोणावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने, खूपच सुरेख असा फटका. 6 धावांसाठी पुन्हा एकदा हा सामना जिंकलेला आहे सांबरपाडा या संघाने. सुरेख असा